नमस्कार मित्रांनो, फार्मा मार्केटिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुठले क्वेश्चन विचारले जातात. तर त्याबद्दल मी तुम्हाला एक बेसिक 4 ते 5 क्वेश्चन सांगणार आहे आणि त्यांचे आन्सर पण सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, MRच्या जॉबमध्ये पहिल्यांदा क्वेश्चन विचारला जातो जे की फ्रेशरसाठी आहे. टेल मी अबाउट युअर सेल्फ, पहिला हा क्वेश्चन असतो. डॅश जे काही तुमचं जे नाव आहे ते, फ्रॉम विच सिटी, जे काही तुमची सिटी आहे त्या सिटीचं नाव सांगायचं. नंतर फादरचं वर्क सांगायचं. माय फादर इज डॅश डॅश, जे काही वर्क करतात तुमचे वडील ते त्यांचं नाव सांगायचं. नंतर आय हॅव वन ब्रदर वन सिस्टर, जे काही तुमचे आहेत सिस्टर आणि ब्रदर त्यांचे पण नाव सांगायचं. नंतर आय हॅव पास माय ग्रॅज्युएशन, BSc BCom BCA, जे काही तुमचं ग्रॅज्युएशन असेल, कुठून केलो, कुठल्या युनिव्हर्सिटीमधून केलो, फ्रॉम युनिव्हर्सिटी, फ्रॉम दिस कॉलेज अँड दिस इयर. हे असं त्या सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही टोटली सांगायचं मित्रांनो. मित्रांनो, तो दुसरा प्रश्न विचारेल किंवा शेवटचा प्रश्न विचारेल, वाय यू वॉन्ट टू जॉईन फार्मा कंपनी म्हणून विचारेल. तर त्या टाइमला आपण असं उत्तर दिलं पाहिजे की त्यांना, सर, फार्मा इज द ओनली फील्ड वेअर चान्स टू of self development is more than any other field. Here we can improve ourself, our communication, we can develop our personal relation with our customers, we can lots of lots of money by achieving the targets, and daily collect good POB and personal order booking. हे अशा पद्धतीनं एक उत्तर आन्सर समोरच्याला अपेक्षित असते मित्रांनो. त्यावेळेस आपण हे असं द्यायचं उत्तर की तो विचारेल तुम्हाला की फार्मा मार्केटिंग का जॉईन करणार आहात तुम्ही. तर त्या टाइमला आपण हे अशा पद्धतीचं उत्तर द्यायला पाहिजे की त्या ठिकाणी सेल्फ डेव्हलपमेंट होते, सेल्फ इम्प्रुव्हमेंट होते, म्हणजे पुष्कळ सारा पैसा आहे फार्मामध्ये, त्यामुळं सर मला ते आवडते, त्यामुळं आम्ही हे फील्ड चॉईस केलेले आहे असं त्यांना सांगायचंय. मग नंतर तो विचारेल की तुम्हाला व्हॉट इज द रोल ऑफ MR, म्हणजे तुम्हाला MRचा रोल माहित आहे का. एवढं तर तुम्ही सांगितलं, पण MR बद्दल तुम्हाला काय माहित आहे असं तो विचारतो इंटरव्ह्यू सिनियर्स. त्या टाइमला आपण असं सांगायचं मित्रांनो, व्हॉट इज द रोल ऑफ MR म्हटल्यानंतर, द रोल ऑफ MR टू कन्व्हिन्स द डॉक्टर अँड टू जनरेट द प्रिस्क्रिप्शन ऑर कंपनी प्रोडक्ट्स, टू चेक अवेलेबिलिटी ऑफ our products to nearby chemist, if not available then make it available, also ensure the primary stockist and maintain the sale of company, and give daily feedback to our superiors. असं हे एकंदरीत एका दोन ओळीमधलं आन्सर त्यांना सांगायचं. म्हणजे जे की आता मी तुम्हाला मराठीत सांगेन, द रोल ऑफ MR टू कन्व्हिन्स द डॉक्टर्स, म्हणजे डॉक्टरांना कन्व्हिन्स करायचं आणि आपल्या प्रोडक्टची प्रिस्क्रिप्शन जनरेट करायची, आणि आपला स्टॉक केमिस्ट जवळ अवेलेबल आहे का नाही हे चेक करायचं. नंतर प्रायमरी सेल्स स्टॉकिस्टकडे आहे का अवेलेबल चेक करायचं, आणि आपला सेकंडरी सेल मेंटेन करायचा. हा पूर्ण व्यवस्थित रोल ऑफ MR असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं त्यानंतर तुम्ही असंच पूर्ण सांगू शकता. मित्रांनो, तुम्हाला प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेल यामधलं पण तुम्हाला मी एक सर सांगणार आहे की जे की प्रायमरी सेल काय असतो आणि सेकंडरी सेल काय असतो. प्रायमरी सेल्स म्हणजे जे एजन्सीवाले, डिस्ट्रीब्युटरवाले जे की आपल्या कंपनीकडून माल मागवतात, ते झाला प्रायमरी सेल्स. आणि सेकंडरी सेल्स काय असतो, जे की आपल्या डिस्ट्रीब्युटर आणि एजन्सीपासून जे रिटेलला जातो माल, मेडिकलला जातो, तो सेल म्हणजे सेकंडरी सेल्स. जेव्हा आपण काम करतो, सेकंडरी सेल्स वाढवतो, तेव्हा प्रायमरी ऑर्डर्स पडले जातात कंपनीकडे. तर कंपनी आपल्याला सेकंडरी ॲज वेल ॲज प्रायमरी, मॅक्झिमम कंपन्याचे प्रायमरीवर टार्गेट ठरले जातात आणि काही कंपन्यांचे सेकंडरीवर टार्गेट ठरले जातात. तर जेवढं जास्त तुम्ही सेकंडरी सेल करचाल तेवढं जास्त तुमचं प्रायमरी वाढलं जातं मित्रांनो. मित्रांनो, नंतर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज अनाटॉमी अँड फिजिओलॉजी, असा पण प्रश्न विचारला जातो. इन शॉर्ट मध्ये जेवढं आपल्याला जमते तसं आपण थेरोटिकल पण नॉलेज त्यांना सांगलं पाहिजे. नंतर अजून शेवटचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हाऊ मेनी सिस्टीम इन द ह्युमन बॉडी, म्हणजे हे तर रेग्युलर कुठेही तुम्ही फार्मा फील्डमध्ये गेल्यानंतर हे क्वेश्चन विचारला जातो. तर त्यामध्ये आपल्याला आलं पाहिजे की कुठले सिस्टीम्स आहेत, किती सिस्टीम आहेत, काय नाही. आज तर मी तुम्हाला एक 8 ते 9 सिस्टीमचे नावं सांगणार, नंतर त्यापैकी एखादी एक्सप्लेन पण करणार.
त्यामध्ये सांगायचं मित्रांनो, पहिला आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, युरिनरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, स्केल्टल सिस्टीम आहे बोनची, नंतर मस्क्युलर सिस्टीम आहे मसलची, लॅम्पॅथेटिक सिस्टीम, असे 9 सिस्टीम आहेत. टोटल 11 ते 12 सिस्टीम आहेत मित्रांनो, पण मी एक 9चे एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे. तर मित्रांनो, त्यांनी म्हणाल तुम्हाला की एक्सप्लेन दी एनी वन सिस्टीम जर म्हणलं तर आपण एखादी एक्सप्लेन करून त्यांना सांगायचं मित्रांनो. हे झाले एक 4 ते 5 बेसिक प्रश्न झाले इंटरव्ह्यूचे, जे की हे जर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केले तर तुम्हाला 100% तुम्हाला सिलेक्शन तुमचं होईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही, लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडला तर नक्कीच शेअर करा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीसीडी काय असते, पीसीडी प्रोडक्ट काय असतात, जेनरिक प्रोडक्ट काय असतात, स्टँडर्ड काय असते, सर्जिकल आयटम काय असतात, हे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. तर मित्रांनो, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू मित्रांनो.